तर नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि फेसबुकला आपले चॅनल आहे वंदना गायकवाड. तर दोन्ही चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. तर मी आत्ता 3 ब्लाऊजची एक सोबत कटिंग करते. आता गर्दी असल्यामुळं मग मी कटिंग पूर्ण दाखवते. ती कशी मला पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करायची. तर आपण शक्यतो अशाच पद्धतीने गर्दी असल्यामुळं माझी कटिंग सध्या तेच चालू आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. का आपण पिसावर पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने आपल्याला पीस पुरला पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण कोणता पॅटर्न कुठं ठेवला पाहिजे ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आणि कमी कपड्यामध्ये पण आपण कसं ॲडजस्ट करू शकतो तर ह्या गोष्टी पण तुमच्या लक्षात येतील. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. प्रिन्सेसमध्ये कटिंग करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आपण बघूया 42 छातीचा आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर त्याच्या अगोदर हे पेपर पॅटर्न किती साईजचा आहे तर मी तुम्हाला दाखवते. इथं मार्किंग आहे. तर हे 40 साईजचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण 42चं आपण कसं करणार. आता ही शिलाई मार्जिन आपण सोडून दिली. तर मी तुम्हाला सांगते आपण शिलाई मार्जिन सोबत आता आपण 42चं आपण कटिंग करणार. तर मग आपण घडी चेक कशी करायची. 42चं आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तुम्ही पेपर पॅटर्न वरून वेगवेगळ्या पद्धतीचे माप काढू शकता. त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते. तर 10.5 इंचाची आपली घडी येते बरोबर. 10.5 वर मी एक मार्किंग केली. अधिक त्याच्यामध्ये मी 2 इंच लुजिंगसाठी ठेवले. मग आपण ही आपली 42ची मार्किंग आणि ही 2 इंच लुजिंग. आता मी तुम्हाला वेगळा खडूचा वापर करून दाखवते. का ही आपली जी मार्किंग आहे आता मी पूर्ण आखून घेते. आता मी तुम्हाला सांगते सगळ्यात अगोदर याची जे पेपर पॅटर्न आहे याची उंची 15 इंचाची आहे. पण कस्टमरला उंचीमध्ये बदल लागतोय. शिवून कस्टमरला 15.5चे लागते. मग आपल्याला किती घ्यावं लागेल 16.5 घ्यावं लागेल. मग आपण काय केलं 16.5 वर आपण टेप ठेवला. 16.5 उंची बसते. तर आपण पेपर आपण वरती ठेवला बरोबर. जिथं 16.5चा पॉइंट आला तिथं आपण ही घडी ठेवली. म्हणजे खाली जरी उरला कपडा तर काही हरकत नाही. आपण हे ऍडजस्ट कुठं करायचंय क्रॉस पट्टीमध्ये ऍडजस्ट करायचंय. म्हणजे आपण किती आपण 1.5 इंच जास्त घेतले बरोबर. हे 1.5 इंच आपण लक्षात ठेवायचंय क्रॉस पट्टीसाठी. आता आपण पूर्ण हे आखून घेऊ. मी हे पांढऱ्याच खडूने पूर्ण तुम्हाला दाखवते का आपण बदल कुठं केलाय आणि कशासाठी केलाय. तर हे बघू शकतात. हा आता आपण डायरेक्ट इथं मार्किंग करू. आता कंबर होतं 36. तर कंबर 36 होतं. चौथा भाग काढला. चौथा भागाला 9 इंच. 9 इंचामध्ये आपण 1 इंच पाठीमागचा टक्स ठेवला. इथं मार्किंग आली आणि 1.5 इंच आपलं जी शिलाई मार्जिन झाली बरोबर. मग आता आपल्याला ही मार्किंग एकदम बरोबर आहे आणि ही मार्किंग पण बरोबर आहे. आता इथं आपण किती जास्त घेतले त्याच्यासाठी मी खडूचा वापर वेगळा करते. नीट लक्षात घ्या. 3 ब्लाऊज एक सोबत आपण कटिंग करतोय. तर आपल्या लक्षात येईल का आपण हे एवढंच जास्त घेतले ह्या लाईन पासून एवढा बरोबर. आता ह्याला मी पॉइंट इथं आखून घेणार. आता हा झाला आपला पाठीचा भाग. आता गळ्यासाठी आपल्याला जसं आपण पेपर पॅटर्न ठेवतो त्यानुसारच आपल्याला गळा ठेवायचा आहे. तर व्हाईट खडूने मी तुम्हाला दाखवते जे पेपर पॅटर्न आहे बरोबर. म्हणजे आपण 40 साईज वरून 42 साईज कसं काढणार हे याच्यामध्ये सविस्तर आहे. उंचीमध्ये बदल करता येतोय, गळ्यामध्ये बदल करता येतोय. ह्या गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये सांगू शकते. तर आता आपण इथं मार्किंग केली. आता वरती जर 2.5 माप आले तर खाली आपण 3 इंच घेतलं पाहिजे. म्हणजे गळा हा थोडासा ब्रॉड येतो आणि दिसायला पण व्यवस्थित दिसतो. तर पाहू शकतात. नंतर आपण याला गोल आकार देऊन घेऊ. आकार आलाय व्यवस्थित. तुम्ही वेगळ्या पद्धतीने आकार देऊ शकतात. आता हा झाला पॅटर्न आपला फ्रंटचा. तर मग आता आपल्याला उंची 1.5 इंच जास्त घ्यायची. कशामध्ये क्रॉस पट्टीमध्ये. कारण आपण उंचीमध्ये जास्त घेतले. मग 1.5 मध्ये आपण निम्म करूया. तर एवढी साईज आपण निम्म कशासाठी करायचे. आपण एवढी साईज याच्यामध्ये वाढवू आणि तेवढीच साईज परत याच्यामध्ये म्हणजे 1.5 इंच आपलं पूर्ण कव्हर होऊन जाईल. तर आता आपण पाहूयात. आता सगळ्यात अगोदर म्हणजे हे माप किती आले आपण ते अगोदर चेक करू. 12 इंच आले. तर मग क्रॉस पट्टी पण आपल्याला 12 इंचावरच घ्यायची. जसं की तुम्ही बघू शकतात
12 इंचावर, बरोबर. आता मग 12 इंचावर आल्याच्या नंतर आता आपण इकडची साईज पूर्ण कव्हर करून घेऊ, म्हणजे आकार जो आहे तो आपण कव्हर करून घेऊ. हा झाला आपला आकार. आता आपल्याला बघू शकतात मी एक सोबत 3 ब्लाऊजची कटिंग केली, याच्यामध्येच आहे. आता आपण 1.5 इंचाचं निम्म करायचं आहे. तर हे जे 1.5 इंच आहे एवढं आपण याच्यामध्ये निम्म करायचं, म्हणजे ही साईड आपली जवळजवळ एवढी जास्त, म्हणजे एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसणार, बरोबर. आता आपण काय करणार, याच्यामध्ये कसं वाढवायचं तर मी तुम्हाला दाखवते. जसं आहे तसं आपल्याला पूर्ण अगोदर आखून घ्यायचं आहे. आता मी इथं व्हाईट खडूने लिहिलं आहे म्हणून मग मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते. आता बघू शकतात, सगळ्यात अगोदर आपण हे 1.5 इंच इथं कव्हर करू, एवढं येऊ खाली, एवढे साईड. नंतर हे आपण आखून घेऊ, एकदम परफेक्ट आले. आता आपण काय केलंय, जे इथं किती आलं, 1 इंच आपलं जास्त आले, बरोबर. हे झालं मोंड्याकडची बाजू आणि ही पण झाली मोंड्याकडची बाजू. 1 इंच आपण इथं मार्किंग केली आणि जेवढं खाली आलंय तेवढंच आपल्याला, म्हणजे एवढं 1 इंचाला 1-2 लाईन कमी आहे, तर आपण तेवढंच आपल्याला इथं वाढवून घेऊ आणि ती लाईन आपण पूर्ण कव्हर करून घेऊ. तर बघू शकतात इथं नॉर्मल अशा पद्धतीने, म्हणजे हा भाग पूर्ण आपला कव्हर झाला, बरोबर. आता इथं वाढवलं म्हटल्याच्या नंतर आपल्याला ह्या साईडला पण घ्यावं लागेल, कारण ही साईड मग मोठी होईल आणि ही छोटी होईल. मग आपण याच्यामध्ये पण तेवढंच साईज जास्त घ्यायची. कंटिन्यू जर तुम्ही ब्लाऊज कटिंग करीत राहिलात पेपरवर तर अजिबात अवघड जाणार नाही, एकदम सोपी पद्धत वाटून जाईल. आणि अशा पद्धतीने जर कटिंग केलं तर अजूनच सोपं पडेल. आता तेवढंच मी जे अर्धा इंच आपण इथं जास्त घ्यायचे, तर एकदम परफेक्ट आहे. एवढं आपण जास्त घेतले. आता गळ्यामध्ये आपल्याला बदल करायचा असेल तर अशा पद्धतीने बदल करू शकतात. हा 7चा गळा होता. तर पाहू शकतात कमी वेळामध्ये आपण 3 ब्लाऊजची एक सोबत कटिंग करते. तर मी तुम्हाला ब्लाऊज पीस पण दाखवते. हे आहेत ब्लाऊज पीस 3, त्याच्यावर आपण हे 3 अस्तर कट करतोय. तर आता आपण याची कटिंग करू. आता कटिंग करताना एकदम फेस टू फेस माप निघले, कारण मला फुल बाईचा ब्लाऊज कट करायचा होता. तर बघू शकतात आता हा पाठीचा भाग आपण अगोदर कट करून घेऊ. सगळ्यात अगोदर आता 3 ब्लाऊज पीस आहे, तर खालीवर व्हायला नको, तर मग मी याला टाचन पिन लावून घेते. टाचन पिन लावले तरी चालते, मागं पुढं व्हायला नको. आणि त्याच्यानंतर आपण क्रॉस पट्टी पण सेट करून घेऊ. टाचन पिनचा जास्त वापर झाल्याच्या नंतर टोक त्याचे खराब होऊन जातात. आता आपण असं फोल्ड जरी केलं तरी चालते, म्हणजे एकदम परफेक्ट अशी कटिंग होऊन जाईल. आता एकदम आपल्याला व्यवस्थित कटिंग करायची. तर बघू शकतात आपण हा पाठीचा भाग एकदम सविस्तर कटिंग केलाय. तर परत एकदा दाखवते मी तुम्हाला. 1, 2 आणि 3 हे झाले 3 ब्लाऊज. तर कमी वेळामध्ये आपण 3ही ब्लाऊज खूप सुंदर पद्धतीने कट केलेत. अगोदर ही साईड आपण बाजूला करू, म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं पडेल. आता आपल्याला 3ही बाजू चेक करायच्यात.
तुम्ही कोणत्या साईजवरून कोणते साईज कट करू शकतात, फक्त तुम्हाला थोडंसं टेक्निक लक्षात आली पाहिजे, म्हणजे ब्लाऊज कटिंग करायला सोपं पडून जातं, अवघड अजिबात वाटत नाही. कारण आपण आता 3 ब्लाऊज कट केले, एकसारखंच माप होतं. याच्यामध्ये अजून जरी ब्लाऊज असते तरी पण आपल्याला कटिंग करता आले असते, फक्त मापामध्ये बदल कोणता झाला पाहिजे, एकसारखं माप. हा फ्रंट भाग आहे, तर याचे पण कटिंग झाले. तर तुम्हाला मी तिन्ही ब्लाऊजची कटिंग दाखवली. तुम्हाला याच्यातली माहिती आवडली का नाही नक्कीच कमेंट करा. तर मी परत एकदा सांगते, माझं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने, आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. तर बाहीचे कटिंग व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेले आहे, ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी जाऊन बघा, कारण भरपूर सारी त्याच्यामध्ये पण माहिती आपण सांगितली, आणि कमी वेळामध्ये आपण हर एक ब्लाऊजची कटिंग असू द्या किंवा स्टिचिंग असू द्या, हे व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेले आहे. बाही कटिंग बघणार आहोत. तर बाही कटिंग आपण एक सोबत 3 बाहीची कटिंग करणार. बाहीची लांबी आहे 11 इंच. तर आपण 11 इंचाची बाही कटिंग कशी करायची आणि माप कसं घ्यायचं सविस्तर तुम्हाला माहिती सांगते. आता हा मी पाठीचा भाग अगोदर कट केलेला, हे पण 3 आपण एक सोबत कटिंग केलेली. तर फुल व्हिडिओ मी ब्लाऊज फिनिशिंग या चॅनलला टाकला आहे, आणि फेसबुकला वंदना गायकवाड हे नाव आहे चॅनलचं. आता आपण माप घेऊया. मुंड्याचं माप आपल्याला अगोदर तिरकं मोजून घ्यायचंय. तिरकं माप किती बसतं त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच ठेवायचंय. तर तिरकं माप आले किती, 9.5 इंच लक्षात घ्या. आता हे डबल फोल्डमध्ये हा कपडा आहे, तर आता याच्यामध्ये घडी पुरणार नाही, तर मग आपण याला अस्तरला जॉईंट द्यायचा. तर मग आपण काय करूया, आता हे पण 3 अस्तर आहेत, लक्षात घ्या, 1 2 3. आपण 3 बाहीची एक सोबत कटिंग करतोय. तर 9.5ची आपल्याला घडी, 9.5 मध्ये 1.5 इंच मिक्स करा, 9.5 10 11 इंचाची. तर आपल्याला 11 इंचाची घडी लागते. तर मग आपण अशा पद्धतीने याची कटिंग करू शकतो. आपण याला पूर्ण जॉईंटच द्यावा लागणार, तर जॉईंट भरपूर मोठा येऊन जातो. पण मग जर आपण डबल घडी घेतली तर आपल्याला 4 लेअरला जॉईंट द्यावा लागेल. आता आपण त्याच्या अगोदर 9.5 वर एक मार्किंग करू. आता ही 11ची घडी बरोबर झाली, आणि 1.5 इंच आपल्याला जास्त घ्यायचं, तर बरोबर आहे. आता आपण काय करायचंय, उंची घ्यायची 11 इंच बरोबर. 11ची आपल्याला बाही लागते, त्याच्यामध्ये 1 इंच आपण जास्त घेतले, कारण अर्धा इंच आपला वरती मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच खालच्या साईडने. मग मी 12 इंचाची बाही पूर्ण कट केली. आता आपल्याला काय करायचंय, दंडघेर जेवढा आहे तेवढा घ्यायचा, आणि त्याच्यामध्ये आपण आवडीनुसार मार्जिन ठेवू शकतो. तर कस्टमरचा दंडघेर आहे 6 इंच, तर आपण त्याच्यामध्ये 6 वर एक पॉईंट द्यायचा दंडघेरासाठी, आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचे. आता उंची आपली 12 इंच. आता ही लाईन आपण पूर्ण कव्हर करून घेऊ, जे 9.5चा पॉईंट आलेला, अशा पद्धतीने. आता आपण इथं सेंटरला थोडंसं टच करू, म्हणजे आपल्याला मधला पॉईंट लक्षात येईल, आणि हे 4 जे लेअर आहेत, हे 6 लेअर, याला आपल्याला जॉईंट द्यायचं लक्षात राहून जाईल, कारण आपली एक साईडची बाही पूर्ण कंप्लीट निघणार आहे. आता 3.5 इंच मी खाली आले, इथपासून आपण 3.5 इंच खाली आले. आता नंतर आपल्याला आकार देताना आपण आकार देऊया. अशा पद्धतीने आपण आकार दिलाय. एकदम सोपी पद्धत आहे आकार देण्याची पण. आता हे जे आपण 2 इंच जास्त घेतलं, तिथपासून आपण इथपर्यंत जॉईंट करायचंय, आणि ही लाईन याला जॉईंट करायची, कारण ही फिटिंगची लाईन आहे, याला जॉईंट करायची. तर पाहू शकतात आपण, याच्यामध्ये तुम्ही साईज कोणती पण असू द्या, अशाच पद्धतीने कटिंग करायची. जॉईंट द्यायची वेळ आली तर आपल्याला जॉईंट कसं द्यायचं मी तुम्हाला हे पण सांगते. आता पाहू शकतात, आता ज्या वेळेस मी हे खोलते तर त्यावेळेला इकडची बाही पूर्ण कंप्लीट झाली. मग आता आपल्याला जॉईंट द्यायची वेळ आली, तर जॉईंट देताना अशा पद्धतीने जॉईंट द्यायचं आहे का जेवढं हे माप बसले. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगते, आता किती आले, जवळजवळ 11.5. तर ते 11.5 येऊपर्यंत आपल्याला जॉईंट द्यायचं, म्हणजे आपल्याला इथं मोठी पट्टी लागेल. तर फक्त आपण 2च लेअरला जॉईंट देणार, म्हणजे हे जे 2 आहेत ह्या साईडला. समजा आपण जर घडी अशी पूर्णच जर टाकली असती आणि बाही कटिंग केली असते, तर आपल्याला 4ही बाजूला जॉईंट द्यावा लागला असता. तर अशा पद्धतीने आपण एक सोबत
तीन बाहीची कटिंग केली तर मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला ही पद्धत आवडली का नाही नक्कीच कमेंट करा, कारण मी हर एक ब्लाऊजला अशा पद्धतीनेच बाहीला अशा पद्धतीने जॉईंट देते, कारण सोपं पडतं. बघू शकता तिन्ही बाही आपली रेडी झाली. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.